देशभरात गणपती बाप्पाची धूम सुरू आहे आणि अनेक घरगुती गणपतीमध्ये देखावे तयार करण्यात आलेले आहे। मी सध्या गोंदिया शहरातील भोयर कुटुंबाच्या घरी आहे। आपण बघू शकता या ठिकाणी पहलगाममध्ये हल्ला जो झाला होता तशी एक देखावा तयार करण्यात आलेला आहे आणि पहलगाममध्ये अनेक निर्दोष यात्री तिथं आपला जीव गमावला होता अशी एक थीम इथं तयार करण्यात आलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर ची पण थीम तयार करण्यात आली आहे। गणपती बाप्पा पोलीसच्या वेशात आहेत आणि आमच्यासोबत भोयर कुटुंबाचे सदस्य आहेत। ताई काय सांगणार, आपण एक देखावा तयार करण्यात आलेला आहे, आपण आपल्याला कशी कल्पना आली आहे? बघा, जेव्हा पहिला पहलगाम अटॅक झाला तेव्हा या चिंतित होते की कसं होणार आपला। नंतर हळूहळू आपल्याला वाईट वाटलं की चला आपल्यावर अटॅक होतात कशासाठी की आपण धर्मावर अटॅक होऊन राहिले की तुम्ही हिंदू आहे मुसलमान आहे की तुम्हाला कलमा वाचता येऊन राहिला आहे का। तर आपल्याला जनतेमध्ये दाखवायचे आहे की जर आपल्याला एकता बघायची तर एका साईडने एकता नाही बघायची आहे, आपल्याला दोन्ही साईडने एकता करायची आहे। पण असं होऊन नाही राहिलेलं आहे, ते लोक येऊन राहिले आहे, हमला करून जाऊन राहिलेले आहे, जे निष्पाप व्यक्ती आहेत त्यांना ते मारत आहे काय कारण काहीच नाही। मग त्याच्यामुळे आपण काय करायचं, ते आपण चूप राहायचं का तर नाही। मग आपले सरकार, आपले मोदी सरकार त्यांनी ॲक्शन घेतले, त्यांनी पहलगाम अटॅकवर ऑपरेशन सिंदूर काढलं। त्याच्यानंतर आपले जे जवान आहे त्यांनी माघार नाही घेतली, सर्वांनी आपले प्रयत्न केले, रात्रदिवस प्रयत्न करून त्यांच्यावर अटॅक केला त्यांना माघार घेण्यासाठी। जेव्हा त्यांना माहीत पडलं की आपली फोर्स काही कम नाही आहे म्हणून ते मागे होऊन गेले आहे। त्याच्यामुळे कधी पण असं जर आपण छोट्या थीमपासून जनतेला आपण माहिती देत गेली तर ते कधीही आपल्यासमोर सर्व जागृत होईल आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पर्याय राहील की नाही आपण पुढे व्यक्ती कसा आहे, कोणासोबत कसा वागायचा, कोणासोबत कसं नाही राहायचा, आपल्या जनतेमध्ये माहीत पडेल, सर्वांना माहिती मिळावा म्हणून आम्ही हे पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर याच्यावर आम्ही ही थीम साजरी केलेली आहे। नक्कीच आपल्या सोबत आणखी भोयर कुटुंबाचे सदस्य आहेत। दादा काय सांगणार, आपण एक अनोखा देखावा तयार करण्यात आलेला आहे पहलगामचा, काय आपल्याला कल्पना आली आहे? हीच कल्पना आलेली आहे की ॲक्च्युली कसं आहे आपल्या देशावर अशा प्रकारचे हमले होऊन राहिलेले आहे आणि जातीवाद पण जास्त होऊन राहिलेला आहे। त्याच्या माध्यमातून आपण जातीवाद न करता आपण प्रेमाने कसं राहायचं आणि समोर असं व्हायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण ऑपरेशन सिंदूर पण केलेला होता। याच्यानंतर अशी कंडिशन नाही आली पाहिजे की सर्वांमध्ये जीवितहानी व्हायला पाहिजे। सपोज आमची पण जीवितहानी झाली आहे, त्यांची पण जीवितहानी झालेली आहे, पण अशा नंतर अशी कोणतीही घटना व्हायला नाही पाहिजे, यानुसार आम्ही ही थीम तयार करण्यात आलेली आहे गणपती बाप्पाच्या माध्यमातून। नक्कीच पहलगाममध्ये जो हल्ला झालेला होता अशी एक थीम बनवली आहे भोयर कुटुंबाने। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।